नमस्कार, मी सुरेखा स्वागत करते तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आपण आज बघणार आहोत हळदीचं लेपन. शुक्रवारी मी हळदीचं लेपन करते उंबरठ्याला. आता हळद घेतलेली आहे, त्यात गोमूत्र टाकले आणि गंगाजल टाकले, तर ते छान मिक्स करून घ्यायचं. आणि आपली घरची हळद असल्यामुळं ती कशी थोडीशी जाडसर असते दुकानच्या हळदीपेक्षा, तर तिला छान मिक्स करायचं म्हणजे उंबरठ्यावरती व्यवस्थित चिटकून बसते. त्यानंतर पूर्ण मिक्स केलेले आणि माझा उंबरठा कसा मोठा असल्यामुळं मला 2 चमचे हळद लागते. त्यानंतर मी घेतलं आहे कुंकू, आणि मी हळदीचं कुंकू वापरते, लिक्विड फ्री. हळदीच्या कुंकूने कसं होतं, हाताला डाग वगैरे पडत नाही. आता इथं मी जे लेपन केलेलं आहे ते सगळं पसरवून घेते उंबरठ्यावर आणि हातानेच लावते. मी हाताने लावल्यामुळं कसं व्यवस्थित बसतं, पाहिजे तिथं आपल्याला व्यवस्थित दाबता येतं त्याला. आणि हे लेपन मी शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा, अमावस्याला करते, रोज नाही करत. असं म्हणतात की हळदीच्या लेपनाने आपल्या घरात निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. आणि कुठल्याही शुभकार्यात हळद आपण नेहमी वापरतोच, तर हळदीचं तसं खूप महत्त्व आहे. आणि इथं पूर्ण हळद मी आता त्याच्यावर टाकून थोडीशी वरती पण लावते. त्यानंतर हे जे लक्ष्मीचे पावले आपल्या वास्तुशांतीच्या वेळेसच ब्राह्मण काकाने सांगितलेले आहेत, तर ते ठेवलेले आहेत. ते पुन्हा तिथे ते असे फिक्स केलेले नाही आहेत. जेव्हा जेव्हा आपल्याला पुसायचं वगैरे तेव्हा मी ते काढून पुसून पुन्हा लावून देते. आता इथं जे कुंकू कालवलेलं आहे आपण त्याने स्वस्तिक काढून घेते. आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावर मध्यभागी असं म्हणतात आपली कुलदेवता असते, तिथं उंबरठ्यावर पाय द्यायचा नसतो. स्वस्तिक तिथं असेल तर मुलं पण पाय देत नाहीत ना, म्हणून मग मध्यभागीच काढते आणि छान पण वाटतं. आणि कसं आपलं उंबरठा मेन दरवाजा जर स्वच्छ असेल तर प्रसन्न वाटतं. असं म्हणतात की हात फिरे तिथं लक्ष्मी फिरे, त्याच्यामुळं मेन दरवाजा कधी पण स्वच्छ ठेवायचा. आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी ते ठेवतेच. तर इथं साईडनं पण मी 5-5 बोटा हळदीचे आणि कुंकवाचे काढून घेते. तर हळदीचे मी आधीच काढले होते, आता मी कुंकवाचे बोटं काढते 5-5 दोन्ही साईडनं. त्यानंतर मग पुन्हा इथं लक्ष्मीच्या पायांना पण हे करते मी, तिथं जे पावलं आहे ते. त्यानंतर आपल्या इथं वरती मेन डोअर आहे त्याच्यावर शुभचिन्ह काढून घेते. शुभचिन्ह म्हणजे काय, तर सुरुवातीला शुभ लाभ काढते, नंतर आपलं जे स्वस्तिक, ओम, आणि जी ब्राह्मण काकाने मला सुरुवातीला पूजेच्या वेळेस सांगितलं होतं ते सरस्वतीसारखं सुरुवातीला 5 डॉट काढायचे, ते 1 पर्यंत आणायचे, त्याचं पिरामिड होतं. तर पिरामिड पण आपल्या याच्यासाठी शुभ असतो, म्हणून मग मी इथं ते काढून घेते. आणि आपल्यालाच असं मेन दरवाजा जर सुशोभित असलं तर आपल्यालाच छान वाटतं, प्रसन्न वाटतं. कोणी बाहेरून येणारं असलं त्यालासुद्धा आपल्या घरात आल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे. तर इथं मी जो आम्ही दरवाजा बनवलेला आहे त्याच्यामध्ये बरोबर तिथं छान दिसतं स्वस्तिक, म्हणून मी स्वस्तिक नेहमी तिथंच काढते. आणि इथं वरती ओम काढते. जे हळदीचं हे केलेलं आहे त्यात हळद मिक्स करून कधी कधी काढते, कधी नुसत्या कुंकवाने पण काढते. आणि दर शुक्रवारी करते मी हे. त्यानंतर इथं बघा किती छान दिसतंय आपलं ओम आणि स्वस्तिक, किती सुंदर दिसतंय. आणि दरवाजाला पण किती गेटअप येतो त्याने. त्याच्यानंतर वरती मी ते पिरामिडसारखं काढते. आता ते तुम्हाला दिसत नाही आहे, पण वरती मी ते काढलेलं आहे, फोटोत दिसेल तुम्हाला, एक फोटो टाकलेला आहे त्यातमध्ये. आणि ते झाल्यानंतर मग मी पुन्हा याची पूजेची तयारी करत होते. आता इथून दरवाजाचं पूजा करते मी. अशी पूजा मी रोजच करते, फक्त हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून आणि लेपन शुक्रवारी करते. सकाळी किती धावपळ असली तरी मी ती पूजा करते, मला आवडतं.
कसं प्रसन्न वाटतं घरात पूजा वगैरे केल्यानंतर. आणि जी आपल्या घरात जी घंटा असते ती नेहमी वाजवायची दरवाजात पण. आता झाडाला फुलं खूप कमी निघतात, थोडेसे झाडं आहेत आपल्या तर कमी निघतात, त्यामुळं मग विकत आणली फुलं आज. असं जेव्हा कमी असतील तेव्हा मी विकत आणते फुलं, नाहीतर आपल्या झाडांना पण निघतात काही फुलं. तर आता इथून मी पूजा करून तुळशीची पूजा करायला जात आहे. तर इथं माझी तुळस आहे, इथं तुळशीची पूजा केली. आणि खूप ऊन झालं होतं, आज 10 वाजले होते मला पूजा करताना. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.